मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालय असलेल्या हैदराबाद हाऊसमध्ये कुंभमेळ्याच्या अनुषंगाने रस्ते विकासावर बैठक सुरू आहे। या बैठकीला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि नाशिकचे स्थानिक आमदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत। आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। जुलै 27 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे आणि या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये हैदराबाद हाऊस येथे एक बैठक होताना आपल्याला दिसत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी बैठक होत आहे। यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असेल किंवा रस्ते व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले असेल हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच या संपूर्ण बैठकीसाठी नाशिक जिल्ह्यातले स्थानिक आमदार आणि तिथले अधिकारी देखील असल्याचं पाहायला मिळत आहे। या बैठकीचे जे प्रमुख उद्देश आहे त्यामध्ये जो मुंबई नाशिक आणि पुणे नाशिक जे राष्ट्रीय महामार्ग आहे ते नाशिकच्या द्वारका सर्कलला भेटतात आणि द्वारका सर्कलचा जो वाहतुकीचा कोंडीचा जो प्रश्न आहे तो सातत्याने एक ऐरणीचा मुद्दा राहिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही बैठक देखील होत आहे। कारण की 2027 मध्ये जेव्हा कुंभमेळा होईल आणि प्रयागराजमध्ये झालेला कुंभमेळावा याची तुलना केली जात असताना तितक्याच तोलामोलाचा कुंभमेळावा हा नाशिकमध्ये देखील व्हायला पाहिजे। त्यासाठी ज्या पायाभूत सुविधा आहे त्या अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक सध्या नागपूरमध्ये हैदराबाद हाऊस येथे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या संपूर्ण बैठकीच्या पार्श्वभूमीवर द्वारका सर्कलचा जो नाशिकचा नेहमी वाहतूक कोंडीचा जो प्रश्न होता त्यावर देखील तोडगा काढण्याचा एक प्रयत्न आपल्याला होताना दिसत आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। आणि भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय। मुंबईतल्या 2 माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश